Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Dear viewers, a very warm welcome to all of you who are joining us through various platforms globally. संपूर्ण जगभरातून जे सर्वजण आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तेव्हा प्रत्येकाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. I would like to greet you in the matchless and the most glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणाऱ्याच्या गौरवी आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तेव्हा प्रत्येकाचं आम्ही अभिवादन करतो. God is good and His grace and His mercy endureth forever. परमेश्वर चांगला आहे, त्याची कृपा आणि दया सनातन आहे. My dear people, today is a Monday discipleship meeting once again. माझ्या प्रियांनो, आज पुन्हा एकदा सोमवारची शिष्य सभा आहे. And today, whatever situation you may be into, God has a power to touch you and change your lives forever. आज ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला आहात, परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे की त्यांनी तुम्हाला स्पर्श करावा आणि त्यातून बाहेर काढावे. So I would request you to prepare your hearts to receive the word of God now. तर सर्वांना नम्र निवेदन आहे की देवाच्या वचनासाठी आपलं अंतःकरण आपण तयार करूया. And join me in welcoming the most anointed servants of God, Pastor Peter and Pastor Tracy, with a mighty applause. आणि जोरात टाळ्या वाजवून आपण सर्वजण स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त महान आपला तारणारा त्याच्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. May God's grace and peace be multiplied in your lives. देवाची कृपा, देवाची शांती तुमच्या जीवनावर बहुगुणित हो. As you increase in your faith, जसं तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये वाढत राहाल, let the blessings also come forth in your lives. तसे आशीर्वाद तुमच्या जीवनावर येत राहोत. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Before I start with the word, उपदेश सुरू करण्या अगोदर I would like to inform you all मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल that we will be celebrating our 22nd church anniversary. आपल्या चर्चचा 22वा वाढदिवस आपण या सप्टेंबर महिन्यात साजरा करत आहोत. It actually falls on 25th आणि of 25 this month. सप्टेंबरला आपल्या चर्चचा खराच वाढदिवस आहे. 25 सप्टेंबरला That is on Saturday. आणि शनिवारच येतो अनायसा यावर्षी तर. And so on 25th and 26th and 27th, तर 25, 26 आणि 27 all these 3 days, सप्टेंबर या तिन्ही दिवसांना as you bring your special offerings to the Lord, तुम्हाला ठाऊकच आहे की आपण सर्वजण मिळून जसं आपलं खास दान देणगी देवाकडे आणतो, which we take once a year. ते वर्षातून एकदा आपण गोळा करत असतो. ऋतूतील उत्तम बीज ज्याला नाव आहे, Yeah, it's called seed of the season. सीड ऑफ द सीझन ज्याला म्हणतात. ऋतूतील उत्तम बीज ज्याचं नाव आहे, जे वर्षातून एकदा आपण गोळा करत असतो आपल्या चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. And I'm going to pray on these 3 days तर 25, 26, 27 या 3 दिवशी मी खास प्रार्थना करणार आहे that God will multiply your seed. की देवाने तुम्ही जे काही बीज पेरत असाल ती बहुगुणित करावी. And you just write your prayer request along with your आणि seed offering. ते बीज पेरत असताना तुमची प्रार्थनेची जी काही विनंती असेल ती पण त्या एन्व्हलप मध्ये टाका आणि असं एकत्रित ते एन्व्हलप टाका आणि तुमच्या त्या प्रार्थनेच्या विनंतीसाठी प्रार्थना करू आणि देव तुम्हाला जरूर आशीर्वादित करेल. And we have kept our church office opened every day. तर आता सध्याला चर्च बंद आहे. मग सीड ऑफ द सीझन किंवा ऋतूतील उत्तम बीज द्यायचं कसं? तर आपल्या चर्चचं ऑफिस 9 ते 6 या दरम्यान आपल्या चर्चचं ऑफिस रोजच उघडं आहे. And if you want to come personally and give it on the counter, you may do so. तर तुम्हाला खुद्द चर्चमध्ये येऊन जर काउंटरवरती हे जमा करायचं असेल तर आपलं स्वागत आहे. तुम्ही असं करू शकता. Amen. Praise God. आणि अर्थातच ऑनलाईन जे आहे ते आहे. How to move mountainous problems. आपल्या जीवनामध्ये डोंगरा एवढ्या समस्या ज्या येतात त्या कशा काढायच्या? How to move mountainous problems. आपल्या जीवनात डोंगरा एवढ्या समस्या ज्या येतात त्या काढायच्या कशा? Many times, some of the problems that we face, अनेक वेळेला असं होतं की ज्या अनेक समस्यांना आपण तोंड देतो it becomes too huge for us. त्या आपल्यासाठी फार मोठ्या होतात. And sometimes you don't know how to move them. आणि कधी कधी आपल्याला कळतच नाही की या समस्या आता मी कशा काढू. And so there is an answer how you can move your mountainous problems. तर एक उत्तर आहे याचं की या डोंगरा एवढ्या भल्या मोठ्या समस्यांना तुम्ही तुमच्या जीवनातनं कसं काढून टाकू शकता. We'll open our Bibles to Mark chapter 11 verse 23. त्यासाठी मार्कचा 11वा अध्याय 23वा वचन आपण सगळ्यांनी आपलं बायबल उघडा, काढा. मार्क 11:23. I say to you that whoever says to this mountain, be taken up and cast into the sea, and does not doubt in his heart, but believes that what he says happens, he will have it. मार्कचा 11वा अध्याय 23वा वचन असं सांगत आहे, मी तुम्हास खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतःकरणात संशय धरणार नाही तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील त्याला ते मिळेल. So Jesus is
giving us a clue how you can move your mountainous problems. तर इथे येशू ख्रिस्त आपल्याला एक क्लू देत आहेत या विषयीचा की आपल्या जीवनात ज्या भल्या मोठ्या डोंगरा एवढ्या समस्या येतात त्यांना कसं आपण काढून टाकायचं. Now here is not saying literally about a mountain, आता अर्थात ते अक्षरशः म्हणजे खऱ्या डोंगराविषयी सांगत नाहीये तो, because who wants a mountain to be moved? कारण कुणाची अशी इच्छा असणार आहे की इथला डोंगर तिथे जावा. We are not interested. आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही की हा डोंगर इथून तिथे जाऊ दे. आपल्याला काय करायचंय भले राहिला. Who wants a water to be moved from one place to the other? आणि कुणाला पाणी या जातचं तिकडे निघून गेलं पाहिजे अशी इच्छा असते. नाही, हा समुद्र मला ना आता तिथून इथे भारतात आणायचा आहे. आपल्याला इंटरेस्ट नाहीये. जिथे आहे तिथे असू दे, तो समुद्र आहे. But Jesus is alluding to your mountainous तर problems. इथे अक्षरशः डोंगराविषयी येशू सांगत नाहीयेत, पण आपल्याला डोंगरा एवढ्या मोठ्या ज्या समस्या जीवनामध्ये येतात जाणवतात त्यांच्याविषयी येशू सांगतात. And so here is the part many are missing. तर इथे अनेक लोक हा जो भाग आहे तो चुकवतात. He is asking us to meditate येशू आपल्याला असं म्हणतात की तुम्ही मनन करा and say things. आणि काही गोष्टी बोला असं म्हणतात. So the secret lies in saying things. तर रहस्य जे आहे ना ते गोष्टी बोलण्यात आहे. Eh? Many times we don't give much importance to saying things. मात्र बऱ्याच वेळेला आपण बोलून दाखवण्यात काही इंटरेस्टच घेत नाही. But any time you say things by faith, पण ज्या दर वेळेला तुम्ही विश्वास ठेवून गोष्टी बोलाल things happen. त्यावेळेला त्या गोष्टी घडतात बरं का. Because in the name of Jesus there is power. कारण एक तर येशूंच्या नावात सामर्थ्य आहे. So we are called to decree things. तर आपल्याला ना गोष्टींविषयी न घोषित करायला सांगितलंय. We are all used to making things. आपल्याला ना सगळ्यांना गोष्टी घडवायची सवय असते की मी स्वतः तयार करीन असं आपल्याला एक सवय असते. But we don't know that things can be made if we say things. पण आपल्याला हे माहिती नसतं की आपण जर नुसतं बोललो तर त्या बोललेल्या शब्दांवरनं सुद्धा गोष्टी बनू शकतात हे आपल्याला माहित नाहीये. Creation can spring forth by saying. आणि आपण जे काही बोलू त्यातनं सुद्धा एखादी निर्मिती अस्तित्वात येऊ शकते हे आपल्याला ठाऊक नाहीये. And that's how God created everything in the आणि beginning. अशाच पद्धतीनं प्रारंभी देवाने सगळं निर्माण केलंय. देव शब्द बोलला आणि सगळं अस्तित्वात आलं. He said and it was created. देव बोलला आणि झालं, बोलला तसं घडलं. And this is the aspect that we want to study. तर हा जो काही पैलू आहे त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. So you should know when Jesus is asking us to decree, तर एक तर आपल्याला हे कळलं पाहिजे की जेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला काहीतरी बोलायला सांगतात it is not vain babblings त्याला ते उगीच आपली व्यर्थ बडबड करायला लावत नाहीयेत किंवा सांगत or नाहीयेत just try to say something. किंवा कर काहीतरी बडबड, काहीतरी झुटपुट रे बाबा असं ते म्हणत नाहीये. It's not even as the world says, confess positively. किंवा जग ज्या पद्धतीनं म्हणतं की सकारात्मक बोला बरं का, अजिबात निगेटिव्हिटी आपल्याला इथं आणायची नाही, तसं नाहीये ते. So it is not positive confession also. तर नुसतं सकारात्मक बोलणं जगिक पद्धतीनं असंही हे नाहीये. Because positive confession has nothing to do with reality. कारण सकारात्मक बोलणं जरी आपण फक्त केलं तर त्याचा संबंध वास्तविकतेशी काहीच नाहीये. Because कारण positive confession should be backed up by somebody doing that for you. हे सकारात्मक जे काही आपण बोलणं करतो त्याला पाठिंबा हवा आहे कशाचा तरी. Somebody has to make it happen for you. आणि कुणीतरी ते बोललेलं घडवून आणलं पाहिजे. कुणामध्ये तरी तेवढी कुवत पाहिजे की मी असं असं म्हटले की असं असं होणार आहे तर ते घडवून आणायची कुवत आणि त्या कुवतीचा पाठिंबा त्या सकारात्मक बोलण्यामध्ये आपल्या पाठीशी पाहिजे. Otherwise, नाहीतर positive confession is just a statement. तसं तर मग सकारात्मक बोलणं म्हणजे एक विधान होतं केवळ आणि ते सगळेच करतात. Like having hope. जसं आशा ठेवणं. Hope will not help you. आशा ठेवून फक्त मदत मिळत नाही हो. Hope should trust on somebody. आशा ठेवायची पण कुणावर कुणावर तरी ठेवायची आहे. तो कोण कुणावर. Like if you keep your hope on the stone, it will not help you. जसं तुम्ही दगडांवर आशा ठेवली तर दगड तुम्हाला मदत करायला येतील का. नाही. But if you hope on a person, he may be able to help पण you. एखाद्या माणसावर आशा ठेवली तर यदा कदाचित तो माणूस तुम्हाला मदत करायला येऊ शकेल. If you hope on God, it's the आणि best. त्याहूनही सुंदर जर आपण देवावर आशा ठेवली तर सोन्याहून पिवळं देव मदत करायला येणारच कारण तो देव आहे. So here when Jesus asks us to confess, तर इथं येशू जेव्हा आपल्याला असं सांगतात की बोल बाबा बोल, it is an official order. त्यावेळेला एक ऑफिशियल फरमान काढायला येशू आपल्याला सांगतात. Because it has a force of the spiritual order in operation. कारण त्याच्यामध्ये ना एक आध्यात्मिक क्रम जो ऑफिशियली काम करतो त्याचा पाठिंबा आहे. Because when you say, कारण जेव्हा आपण बोलतो the spiritual world moves to create that thing for you. त्याला आध्यात्मिक जग हलत असतं ती गोष्ट तुमच्यासाठी घडवायला निर्माण करायला. So Jesus is officially telling you, तर येशू ऑफिशियली तुम्हाला सांगतायत कायदेशीर रीतीनं तुम्हाला सांगतायत do like this की असं असं कर and it will work for you. आणि तुझं काम होईल तसंच होईल.
Like when a government official tells you to do certain thing in his way, it will work. जसे एखादा सरकारी अधिकारी तुम्हाला त्याच्या पद्धतीनं काहीतरी करायला सांगतो तेव्हा ते घडूनच येतं. Because कारण he knows the government policies and how they work. सरकारी अधिकाऱ्याला माहिती असतं की सरकारी नियम काय आहेत आणि ते नियम कसे काम करतात. So here it is a legal judgment or decision that God will uphold. तर इथे एक कायदेशीर निर्णय देव धरून ठेवणार आहे, कायदेशीर ठराव देव धरून ठेवणार आहे. And whatever you desire, it will happen. आणि तुम्ही जे काही इच्छाल म्हणजे जी काही तुम्ही इच्छा कराल ते घडून येईल. And this rule will come into force the moment you say it by faith. आणि ज्या क्षणाला तुम्ही विश्वासाने बोलाल ना त्या क्षणापासून हे सगळं घडायला लागेल, अस्तित्वात यायला लागेल. Now that faith is not coming from you. आता तो जो विश्वास आहे तो काही तुझ्याकडनं येत नसतो. That supply of faith also is from God. तो विश्वासही देवच आपल्याला पुरवतो म्हणून आपण देवावर विश्वास ठेवू शकतो. Say, God will not ask an unbeliever to have faith. देव अविश्वासू माणसाला तर म्हणणार नाहीये तू माझ्यावर विश्वास ठेव. Because faith is always supplied. कारण पुरवला जातो नेहमी विश्वास. By grace, you have been saved through faith. कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे आपलं तारण झालं. देवानी कृपा केली, मी विश्वास ठेवला, मी तारली गेले. Because it says it is a gift of कारण God. लिहिलेलं आहे ते देवाचं दान आहे. Amen. Amen. So it's a very serious power that ultimately works on our behalf. तर एक अतिशय गंभीर असं हे सामर्थ्य आहे जे सरतेशेवटी आपल्या वतीनंच काम करतं. People are confessing wrong confessions at home. पण काय होतं लोक आपापल्या घरांमध्ये चुकीची बोलणी करतात हो. And that's why they see their own downfall. आणि म्हणून मग त्यांना स्वतःचं पतन दिसायला लागतं की अरे च्या आपली तर घसरगुंडीच होत चालली अलीकडे. As a believer, पण बिलीव्हर या नात्याने we have been given the authority to enforce spiritual laws on this physical earth. आपल्याला मात्र हा अधिकार दिलेला आहे की स्वर्गीय नियम आपण पृथ्वीवरती लागू पाडू शकतो. See, the kingdom of God has so much power एक तर देवाच्या राज्यात इतकं सामर्थ्य आहे that it can supersede the natural kingdom. की ते या नैसर्गिक राज्या पलीकडे जाऊ शकतं. And so a decree is not just a suggestion. तर फरमान म्हणजे केवळ एक दिलेला सल्ला नाहीये. A decree is not a pleading, तर फरमान म्हणजे हात जोडून काकुलतेची विनंती प्लीज प्लीज करत बोला असं नाही, but a command. पण एक अधिकारयुक्त वाणी आहे, It's a command. एक कमांड आहे. So he was talking about the power of decreeing. तर हे फरमान काढण्यामागे काय सामर्थ्य आहे त्याविषयी ते बोलत होते. And so when you decree with power. तर तुम्ही ते बोलताना घोषित करताना फरमान काढताना सामर्थ्याने करा. I command you, you devil, in the name of Jesus, leave. की सैताना मी तुला येशूच्या नावात आज्ञा करत आहे, तू सोड, तू जा. You devil who is creating this problem, I command you to leave. तू जो सैतान या सगळ्या समस्या तयार करत आहे मी तुला सांगतो येशूच्या नावात आज्ञा करतो, तू सोड. You don't say, I hope you will leave. असं म्हणायचं नसतं की सैताना माझी अशी आशा आहे तू सोडणार आहे. I plead before you. सैताना मी तुला हात जोडून भीक मागितल्यासारखी विनंती करते, जाणार आहे. No, it's a command. ती एक कमांड असते. आपण हक्कानी सांगायचं असतं कारण तो हक्क, तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. See, devil does not understand your pleadings. सैतानाला तुमच्या विनंत्या कळत नाहीत काकुळतेच्या. He only understands commands. सैतानाला नेहमी अधिकारयुक्त वाणीनं केलेल्या घोषणाच कळतात. Like, in the world you have this saying, जसं जगात एक म्हण आहे, लातों की भूत बातों से नहीं मानते. लातो के भूत बातों से मानते नाहीये. म्हणजे लाथा खाणारे लाथा खाऊनच ऐकतात, त्यांना असं नीट बोललेलं कळत नाही. So now the power of decreeing depends upon the picture you have in your spirit. तर आपण फरमान जे काही काढतो, आपण जे काही घोषित करतो ते आपल्या डोक्यात आपण काय चित्र तयार केलेलं आहे त्यानुरूप ते आपल्या तोंडातनं बाहेर पडतं. How big God you have, की तुझा देव किती मोठा आहे it depends on that. त्याच्यावरती अवलंबून आहे. जेवढा देव तू मोठा करून ठेवलेला असशील तेवढं मोठं फरमान तुझ्या तोंडातनं निघेल. You have to have a proper picture of God. तर in your देवाचं spirit. एक यथायोग्य चित्र तुझ्या डोक्यात असायला पाहिजे. Because Jesus said, कारण येशू म्हणाले he should not doubt in his heart, त्याने संशय घ्यायचा नाही आपल्या हृदयात, but believes that what he says happens. अंतःकरणात संशय धरणार नाही, तर जे आपण म्हणतोय तसं घडणार असा विश्वास धरेल. It means that you must first believe in your heart, याचा अर्थ तुमच्या हृदयात तुम्ही प्रथम विश्वास ठेवला पाहिजे then speak with your mouth. आणि मग तुमच्या तोंडाने तुम्ही बोलायला पाहिजे. Without believing, you cannot speak. एक तर विश्वास न ठेवता तुम्ही बोलू शकतही नाही. Some are speaking without believing. काही लोक मात्र बोलतायत पण त्यांचा विश्वासच नाही, आपला असंच बोलतायत. It is just hollow and shallow. ते उथळ आहे, ते रिकाम आहे, त्या बोलण्याला काय अर्थ आहे? That's why when the worldly man
speaks, it does not happen. म्हणून जगिक माणसं जेव्हा केव्हा बोलतात किंवा जगिक माणसं जेव्हा केव्हा सकारात्मक सुद्धा बोलतात, Yes. ते घडेलच असं काही सांगत नाही आणि ते घडतही नाही, Because they don't believe in their heart. कारण त्यांचा हृदयातनं काही विश्वास नाहीये. You cannot speak what you don't have inside of आणि you. आपल्या हृदयाच्या आतमध्ये जे नाहीये ते आपण बोलूही शकत नाही ना. जे आत आहे तेच बाहेर पडतं बेटा. From the abundance of the heart, the mouth speaks. हृदयाच्या विपुलतेतनं तोंड बोलतात, ज्याला मुख म्हणतात. Amen. आमेन. You cannot say, I will give you 100 rupees now, तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आत्ता तुला 100 रुपये देतो, when you don't have even 1 rupee in your pocket. आणि जेव्हा तुमच्या स्वतःच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नाही आणि तुम्ही म्हणताय की मी तुला 100 रुपये देतो. So that is, you don't even know whether you have anything on you. तुझ्याकडे काही आहे की नाही हेही तुला धड माहित नाहीये. Just say it. तर तुम्ही बोलताय. If you don't have the picture in you, तर तुमच्यामध्ये जर ते चित्रच नाहीये you cannot decree. तर तुम्ही नाही बोलू शकणार. जर देवाला तुम्ही इवलूसं छोटूसं कुठेतरी कोपऱ्यात असं ठेवलेलं असेल तर तुम्ही नाही असे अधिकारयुक्त वाणीची फरमानं काढू शकत. Secondly, दुसरी बाब, you have to believe in your heart that this mountain will move. हृदयामध्ये हाही विश्वास ठेवायचा की हा डोंगरा एवढी ही भली मोठी समस्या जाणार. First पicture in your spirit पहिलं आत्म्यामध्ये ते चित्र रंगवायचं that I want this thing to move. की हा प्रॉब्लेम सॉलिड झालेला आहे, पण माझी इच्छा आहे की हा प्रॉब्लेम गेला पाहिजे. And I know I cannot do it. आणि मला तर माहिती आहे मला हे करायला जमणार नाही. I've tried it. मी केले प्रयत्न, It's not working. होत नाहीये. And finally I know only God can do it. तर ते शेवटी मला एक माहिती आहे की हे देवच करू शकतो. And this mountain will move if God is in it. आणि जर देव ह्याच्यामध्ये आला तर ही समस्या जाऊ शकते, हा डोंगर जाऊ शकतो. And I believe it's going to आणि happen. माझा असा विश्वास आहे की हे घडणार आहे. And I don't want it to be here. आणि माझी इच्छा नाहीये की डोंगरा एवढी ही समस्या हा प्रॉब्लेम असा इथे असावा. It has to go. तो गेलाच पाहिजे. And so when you build that picture first in तर you, असं चित्र जेव्हा आपण आपल्यामध्ये तयार करून रंगवू then you talk. मग बोलायचं. Because out of that anger, the holy anger, कारण मग त्या पवित्र क्रोधातून when you speak, जेव्हा तुम्ही बोलाल things start moving. गोष्टी घडायला लागतील, हलायला लागतील. Amen? आमेन. That means you need to meditate in your heart first. याचा अर्थ तुम्ही हृदयामध्ये पहिलं मनन केलं पाहिजे. But if you start thinking, पण जर तुम्ही असा विचार करायला लागला, I think so, Tom can do it, मला असं वाटतं की हा अन्या करेल बरं का, but still I will trust in God. पण तरी मी देवावरती विश्वास ठेवतो, पण मला असं वाटतं हा अन्या करेल बरं का. That means you are not fully sure. याचा अर्थ तुला 100% खात्री नाहीये. You should be sure that nobody is going to help me now. तुला 100% ही खात्री असायला पाहिजे की अन्या बन्या मन्या सुन्या जे असतील ते कोणी नाही, पण मला देव मदत करेल. Because it's not possible for anybody. कारण हे काही कुठल्या माणसाला शक्य नाहीये. हा गुंतान ही खिचडी आता देवच सोडवणार. That means म्हणजे if there is no meditation of the heart, there is no confession. हृदयामध्ये हे सगळं जर मनन केलं नाही तर तोंडातनं तसं बाहेर पण पडत नाही. That is why you need to keep on saying the right things. म्हणून ना बोलताना योग्य गोष्टी बोलायच्या असतात आपण. And as you keep on saying the right आणि things, जसं आपण योग्य ते बोलू ना, it will have an effect on even your surroundings. तसं त्याचा परिणाम तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरावर सुद्धा होईल. Try it at home. घरात कधी प्रयत्न तर करून बघा. You start confessing the right things, घरामध्ये कधी असं तुम्ही बरोबर त्या गोष्टी बोलून बघा. the whole atmosphere in the house changes. सगळं वातावरण घरातलं लगेच बदलतं The fear goes out, आणि भीती निघून जाते, doubt goes out. शंका कुशंका निघून जातात. Not that the circumstance has gone out, असं काही नाही की ती समस्या गेली किंवा ती परिस्थिती निघून गेली, असं काही होत नाही. that is still there. परिस्थिती आणि ती समस्या अजूनही आहे. But that will keep on being there if there is doubt in you and fear in you. पण तू शंका कुशंका धरत राहिला, तू घाबरला, तू भीती बाळगली, तर मग ती समस्या तिथेच राहणार आहे. One person should rise up in the house and confess positively. घरामध्ये एक कोणीतरी व्यक्ती असा पाहिजे की जो त्या परिस्थितीत उभा राहील आणि सकारात्मक देवाच्या वचनाला धरून बोलायला लागेल. Because it becomes very contagious. कारण की काय होतं, हा संसर्गजन्य रोग आहे, ज्याला म्हणतात ना पसरणारा रोग, तो आहे हा. Because once you start saying positively, everybody follows you. कारण कुणीतरी घरामध्ये उभं राहून असं सकारात्मक देवाच्या वचनाला धरून बोलायला लागलं की सगळे मग त्यानुरूप करायला वागायला बोलायला लागतात. Praise God. आमेन. There are two ways for positive things to happen. दोन मार्ग आहेत सकारात्मक गोष्टी घडून यायचे. मार्ग दोन आहेत. One is to command the picture into being. तुम्ही ते अगोदर तयार करायचं चित्र. But it can only work when the picture is first in your heart and your तर spirit. तुमच्या हृदयात आणि तुमच्या आत्म्यात पहिलं जेव्हा तुम्ही ते चित्र रंगवून तयार कराल तेव्हाच पुढचं काम होईल. Yes? है ना. Start picturing it. तर ते चित्र अगोदर तयार करा. The other way is दुसरा मार्ग असा आहे where the picture is not inside you, yet you are speaking words to build that picture in you. चित्र काही तुमच्या आतमध्ये अजूनपर्यंत तुम्ही रंगवून तयार केलेलं नाहीये, पण तुम्ही ते सकारात्मक वचनाला धरून बोलायला लागलेला आहात, तर मग त्यातनं ते चित्र तयार होतं. That is called meditation. त्याला म्हणतात मनन करणे.
May the meditation of my heart be pleasing to you, माझ्या O God. हृदयाचे मनन आणि ध्यान धरणे तुला प्रसन्न करो माझ्या देवा. Say. तुझ्या नजरेत ते प्रसन्न करणारं बनो माझ्या देवा. It's not just possible that you are in a problem now and in next second you start confessing. बाकी असं तर शक्य नाहीये की तुम्हाला आत्ताला काहीतरी प्रॉब्लेम झाला, काहीतरी समस्या आली आणि तुम्ही लगेचच धडाधड सकारात्मक बोलायला लागला. हे तसं व्यावहारिकरित्या शक्य नाही. You know the problem is there, तुम्हाला माहिती असतं की समस्या आहे and you have also studied that it is not possible for anyone to do it. आणि तुम्ही अभ्यास केलेला आहे की अभी ये प्रॉब्लम हो गया है लेकिन कोई ये प्रॉब्लम छुड़ा नहीं सकता. Then you start building a picture in your heart. मग तुम्ही हृदयात चित्र तयार करायला लागता You are speaking the words to form a picture into yourself. आणि मग तुम्ही ते शब्द असे काही बोलायला लागता की ज्यावरनं तुमच्या हृदयामध्ये ते चित्र तयार व्हायला लागतं. But then what people make mistakes about the confession of the word is this. परंतु देवाच्या शब्दाच्या कबुलीविषयीनं माणसं ज्या चुका करतात त्या चुका अशा आहेत की They don't see the difference between meditating and decreeing. माणसं मनन करणं आणि घोषित करणं यातला फरक बघत नाही. There is a difference between meditation and decreeing. मनन करणं आणि घोषित करणं याच्यात फरक आहे. Some people काही लोक who do not have the words and the meditation to form an image ज्यांच्याकडे ते शब्दच नाही आहेत मनन करून ते एक स्वरूप आणि रूप तयार करायची in their heart and in their spirit, त्यांच्या हृदयात त्यांच्या आत्म्यात they start decreeing prematurely. ते काय करतात की प्रौढ अवस्थेपर्यंत आलेले नसतानाही त्या घोषणा करायला लागतात Mountain move, की डोंगरा जा mountain move. डोंगरा जा. But it doesn't move. पण डोंगर जात नाही. And then they turn around and said, oh, that didn't work. आणि मग ते म्हणतात की अरे मी बोललो पण झालं काहीच नाही रे. Why didn't it work? का नाही झालं रे. I confessed 3 times for it to go and it didn't go. मी 3दा बोललो म्हटलो की डोंगरा जा डोंगरा जा डोंगरा जा पण डोंगर काही गेला नाही. Of course it did not go. ऑफकोर्स गेला नाही And it will not go. आणि जाणारही नाही. Because you didn't have it in your heart पण yet. तुझ्या हृदयामध्ये अजूनपर्यंत ते असं बिंबलेलं नाहीये ना रे. Say. तू आपलं बोलायचं म्हणून बोलला पण ही काय अशी जादू आहे का. Unless you conceive something, there is no birth. दिवस गेले पाहिजेत ना त्या गोष्टीचे. बाळ जन्मायला त्या बाळाचा गर्भ राहायला पाहिजे ना रे. तसं गोष्टीचा गर्भ आधी राहिला तर मग ती गोष्ट जन्माला येते. Just because a woman has a big stomach doesn't mean that it's pregnancy. एखाद्या स्त्रीचं पोट मोठं आहे म्हणून ती गर्भवतीच आहे असं काही सांगत नाही ना. Amen. So you are in no position to decree at such a time. तर मग अशी जी काही वेळ असते ना त्या वेळेमध्ये तुम्ही काहीच फरमान काढायला घोषित करायला तयारच नसता. The only time you can decree is you must have it very solidly inside of you. एकच वेळ असते की जेव्हा तुम्ही ते घोषित करू शकता अगदी स्ट्रॉंगली. ती वेळ म्हणजे तुमच्या आत पहिलं ते चित्र तयार पाहिजे. You should know without a shadow of doubt. अगदी तुम्हाला काही शंका कुशंका न घेता 100% खात्री पाहिजे की देव असं बोलला असं होणार आहे. मला माहिती आहे तो करणार आहे. Though he slay me, yet will I trust on him. जरी त्याने मला ठार मारलं तरी माझा विश्वास देवावरच असणार आहे. देव माझा मोठा आहे. देव माझा चांगला आहे. Say, and when you see for yourself that you have got that boldness in you आणि now, जेव्हा मग तुमच्या लक्षात येतं की आता माझ्यामध्ये ते धाडस आलंय बरं का and that anger on the devil and the आणि situation, तो सैतानावरचा क्रोध आणि त्या परिस्थितीवरचा क्रोध एक पवित्र क्रोध माझ्यात आता पेटलाय. that is the time confess. त्यावेळेला फरमान काढायचं त्यावेळेला घोषित करायचं. You yourself will know it. तुम्हाला स्वतःला कळेल ते. Amen. आमेन. Because Bible says, कारण बायबल म्हणतं where there is no vision, people perish. जिथे दृष्टांत नाही तिथे माणसांचा नाश होतो. In other words, your dream perishes. दुसऱ्या शब्दांमध्ये तुझ्या स्वप्नाचा नाश होतो. Say, you should carry that picture. You should carry the vision. तर तुम्ही तो दृष्टांत ते चित्र आपल्यामध्ये सारखं ठेवायचं. And so you need to have that vision that imprints you always. तर तो दृष्टांत जो तुझ्यावरती एक छाप सोडून जातो तो नेहमी तुझ्यामध्ये असला पाहिजे की त्या दृष्टांताची एक छापच पडली How माझ्या. can I have that picture in me? मला कसं काय ते चित्र माझ्यात उतरवता येईल. You have to keep on saying, तेच मी सांगतोय बोलत राहा. I will be well, I will stay well, I will be माझं चांगलं healed. होणार. मी चांगलाच राहणार. मी आरोग्यवान राहणार. I will have this mountain move. आणि हा डोंगर जाणार माझ्या जीवनातून. It will not stand before me. माझ्या समोर नाही हा डोंगर उभा राहणार. No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. I can do all things through Christ that strengthens ख्रिस्त me. येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. And when you go on confessing that word, आणि असा हा देवाचा शब्द जेव्हा आपण बोलत राहू Faith is built in you. त्याला आपोआप विश्वास वाढत राहतो ना आपला. and when faith is built in you, आणि विश्वास जेव्हा असा आपल्यामध्ये वाढतो that means the picture is built in you. याचा अर्थ तुमच्या हातात आता ते चित्र तयार झालंय. And when you speak the words of faith, आणि मग जेव्हा तुम्ही विश्वासाचे शब्द बोलाल every mountain has to move. प्रत्येक समस्या गेलीच पाहिजे. डोंगर हल्लाच पाहिजे.
Because faith cannot come without you speaking the word of God. कारण देवाचं वचन तुम्ही बोलल्याशिवाय विश्वास येणार नाहीये तुमच्यात. Because these are the words of faith. कारण हे विश्वासाचे शब्द आहेत. Amen. आमेन. I will show you from the life of David दाखवतो मी तुम्हाला दाविदाच्या जीवनात how it happens. कसं होतं. I will show you how to write the vision in your life. दृष्टांत तुझ्या जीवनात कसा लिहून ठेवायचा हे दाखवतो मी तुम्हाला. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 17th chapter, 1 शमूएल 17वा अध्याय. once David was sent by his father to the war zone. एकदा दाविदाला त्याच्या वडिलांनी युद्धाच्या जागी पाठवलं. There was war going on between the Philistines and the Israelites. आणि इस्रायली लोक व पलिष्टी यांच्यामध्ये युद्ध चाललेलं होतं. And so David was sent by his father तर दाविदाला त्याच्या वडिलांनी पाठवलं not to fight Goliath but to bring food for his brothers. गोलायत विरुद्ध लढायला नव्हे तर त्याच्या भावंडांसाठी जेवण घेऊन जायला. Because his brothers were a part of the army of Saul. कारण त्याची भावंड शौलाच्या लष्करामध्ये कामाला होती. सैनिक होते ते सगळे त्याची इतर भावंड. तर वडिलांनी याला सांगितलं की त्यांच्यासाठी जेवायचा डबा घेऊन जा. Now let us see what happens when David lands up at the war zone. आता दावीद जेव्हा त्या युद्धभूमीवरती येतो पोहोचतो तेव्हा काय होतं आपण ते बघूया. Bible says बायबल म्हणतं he ran to the army तो जातो धावत सैन्याकडे and then he saluted his brothers, आणि सैन्याकडे धावत जाऊन आपल्या भावांना तो सलाम करतो. and as he was talking with them, आणि जसं तो आपल्या भावांशी बोलत असतो Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 17:23, 1 शमूएल 17वा अध्याय 23वा वचन. behold, there came up the champion, the Philistine of Gath, Goliath by name, out of the armies of the Philistines, and spoke according to the same words, and David heard them. 1 शमूएल 17:23. आणि तो त्यांच्याशी बोलत असताना पहा तो युद्धवीर पलिष्टी गल्ल्यात नावाचा गदखर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून पूर्वीच्या शब्दांप्रमाणे बोलला आणि ते शब्द दाविदाने ऐकले. See, the words that Goliath was speaking, he heard. गोलायत जे काही बोलत होता ते दाविदाने ऐकलं. Now try to understand this. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा सगळ्यांनी बरं. Now he was giving all fearsome words. आता तो सगळे असे भीतीदायक शब्दच बोलत होता. He was challenging the Israelites. आव्हान टाकत होता तो इस्रायली लोकांना. And these negative words went into the hearts of Saul and his आणि army. हे नकारात्मक शब्द सगळे शौलाच्या हृदयात गेले, शौलाच्या सैन्याच्या हृदयात गेले. And that formed the picture in them आणि त्याच्यामुळे काय झालं शौलाच्या सैन्याच्या हृदयात एक चित्र तयार झालं that they will be defeated. की नाही बाबा आपण तर पराजयी होणार, ह्याच्याशी लढायला आपल्याला काही जमणार नाही बाबा. Because for 40 days he was doing it every day. कारण गोलायत ना 40 दिवस रोज असंच यायचा आणि भीतीदायक बोलून जायचा. Just imagine morning, evening you are hearing the nagging of somebody at home. म्हणजे कल्पना करा दिवस रात्र घरामध्ये कोणीतरी अशाच पद्धतीची कटकट 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 बोलत आहे आणि तुम्ही ती ऐकताय. It's not possible. It's not possible. It's not possible. होणार नाही, शक्य नाही, असं कुठे होते का? सगळ्यांचा प्रॉब्लेमच होणार आहे. Mentally you built up a picture. मानसिक रीतीनं तसंच एक नकारात्मक चित्र आपल्यात तयार होतं ना की नाही होएगा, नाही कैसे होएगा, होएगा ही नाही. So Saul and his army said it is not possible. तर मग शौल आणि शौलाचं सैन्य पण तसंच म्हणायला लागलं 40 दिवस गोलायतच्या तोंडातनं भीतीदायक सगळं ऐकून की नाही 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 होगा, नाही हमसे तो होगा ही नाही. Say that this mountain will not move. नाही आणि हा डोंगर हलणार नाहीच आहे. Now David happened to be there. आता असे झाले की दावीद तिथे होता. But he did not know that he was going to fight Goliath. आता त्याला काही माहित नव्हतं की तो गल्ल्यात अशी भांडायला जाणार आहे, लढायला जाणार आहे. See, that day was the day of fight. तो दिवस युद्धाचा दिवस होता. Can you imagine? कल्पना करा तुम्ही. Now David is leaving his home not to fight Goliath. आता दाविदाने जेव्हा घर सोडलं आणि तो युद्धभूमीकडे आला तो काही गोलायतशी लढायच्या दृष्टीने आलेला नव्हता, तो जेवण घेऊन आलेला. See, if you are going to fight Goliath, you will prepare yourself also a कसं little bit. असतं की आपण जर गोलायतशी भांडायला लढायला जातोय तर आपण एक मानसिक पूर्वतयारी आणि बाकीची सुद्धा सगळीच पूर्वतयारी करून जातो ना. But he had no idea at all. दाविदाची काय मानसिक आणि इतर पूर्वतयारी होती, त्याला काही कल्पनाच नव्हती की मी तिथे गेल्यानंतर मला असं काय ऐकायला मिळणार आहे त्या गोलायतकडनं, Or I'm going to fight का him. मला भांडावं आणि लढावं लागणार आहे त्या गोलायतशी. He was just there to bring food to his brother. दावीद फक्त तिथं गेला, वडील म्हटले यांना डबा देऊन या, हा डबा द्यायला आला. But see, God had all planned it all for him. पण देवाने त्यासाठी सगळी योजना करून ठेवलेली होती ना. So David heard the rotten words of Goliath. तर दाविदाने गोलायताचे ते सडलेले कुचके शब्द सगळे ऐकले. When he heard that, जेव्हा दाविदाने ते ऐकले he did not accept it. दाविदाने ते स्वीकारले नाहीत. That's the first thing. ही पहिली गोष्ट. Don't accept anything negative. असं सडलेलं कुचकं नकारात्मक कोणी काही बोललेलं स्वीकारायचं नसतं काही.
He asked a question in verse 26. आणि मग 26व्या वचनामध्ये त्यांनी प्रश्न विचारला. Then David spoke. दावीद बोलला. See, now he is using words here. आता तो इथे शब्द वापरतो. तो बोलला ना. See, to the man who stood by him saying, what shall be done for the man who kills this Philistine? 26व्या वचनामध्ये पहा, तेव्हा दावीद आपल्याजवळ जी माणसे उभी होती त्यांना म्हणाला, जो माणूस त्या पलिष्ठाला मारील, त्या इस्रायलांचा अपमान दूर करील, त्याचे काय करण्यात येणार आहे? Can you imagine? कल्पना करा. He did not take Goliath's word, he has his own words. त्याने गोलायतचे शब्द घेतले नाहीत की तो काय बोलतोय. त्याने स्वतःचे शब्द काढले. I mean, he didn't even doubt God. त्याने शंकाही धरली नाही देवावर काही. He didn't say, oh, we should fight Goliath. Okay. दावीद असं नाही म्हणाला, अच्छा या गोलायतशी लढायचं आहे का? No, he said, what prize I will get if I defeat Goliath? दावीद म्हणाला, या गोलायतशी लढल्यानंतर जो कोणी या गोलायतला पराजयी करेल त्याला काय मिळणार आहे हो? And for who is this uncircumcised Philistine that he should defy the armies of the living God? आणि हा कोण पलिष्ठी आहे बेसुंती की त्याने जिवंत देवाच्या सैन्याला असं तुच्छ लेखावं? असा हा बेसुंती कोण आहे? Mark his words. त्याचे शब्द बघा. दावीद काय बोलतो जरा नीट बघा. First he said, what shall be done? पहिलं तो म्हणतो काय करायला हवंय. Say, he asked the question. त्याने प्रश्न टाकला, काय करायचं ह्याला पराजय केल्यानंतर, म्हणजे काय मिळणार आहे, काय करायचंय? He kept speaking those words because he does not like the Philistine who is a worshipper of the false god. आणि असे शब्द तो बोलत राहिला कारण की त्याला तो बेसुंती पलिष्ठी आवडत नव्हता की जो इस्रायलाच्या खऱ्या देवाला मानत नव्हता. How can he defy the living God? तर जिवंत देवाला कसं काय हा तुच्छ मानतो? हा कोण आहे? So he is using his words. तर त्याने आपले स्वतःचे शब्द तयार करून बोलले. Say, you have to prepare the words. तसं तुम्ही स्वतःचे शब्द तयार करून बोलायचे असतात. Don't take others' words. दुसऱ्यांचे शब्द घेऊन स्वतःच्या तोंडात घालून बोलू नका रे. Don't accept others' negative words. दुसऱ्यांचे नकारात्मक शब्द आपण स्वीकारायची गरज नाही. You have to make your own words. आपण स्वतःचे शब्द स्वतः तयार करून बोलायचं. That's what I do, Pastor. तेच मी करतो ना पास्टर. I make my own words. मी माझी स्वतःचे शब्द तयार करतो. And I say it is not possible. आणि काय म्हणतो? असं म्हणतो की नाही होणेही वाला नाहीये. हो का? फिर तो नहीं होएगा. He is speaking words. तो शब्द बोलतो. And then in verse 27. आणि 27व्या वचनात. And the people answered him in this manner saying. मग लोक याप्रमाणे उत्तर करून त्याला म्हणतात. So shall it be done for the man who kills him. जो माणूस त्याला मारील त्याचे असे करण्यात येईल. And then his eldest brother misunderstood David who went around asking. आणि मग त्याचा जो थोरला भाऊ होता ना त्याने गैरसमजूत करून घेतली दाविदाविषयी. हा दावीद जे असे सगळे प्रश्न विचारत होता ना ते ऐकून त्याच्या थोरल्या भावानी सगळी गैरसमजूत करून घेतली. Because he was asking everyone what shall be done if one kills this Philistine. कारण हा दावीद सगळ्यांना विचारायला लागला ना की काय होईल, म्हणजे कोणी जर या पलिष्ठाला ठार मारून टाकलं तर काय मिळणार आहे, काय होणार आहे. ये सुनके उसके भाई ने सारा मिसअंडरस्टँडिंग कर लिया. The elder brother heard him and got angry with him. आणि थोरल्या भावानी हे सगळं ऐकलं आणि तो चिडला याच्यावरती. And rebuked him. आणि त्याला धमकावलं मग त्यांनी. Because the elder brother was having pride. कारण थोरल्या भावात गर्व होता, ज्याला घमंड म्हणतात. See, many times बऱ्याच वेळेला when you rise up in faith in your home, जेव्हा आपण स्वतः आपल्या घरामध्ये विश्वासाने पुढे येऊन उभे राहतो, those who have been living in negativity will rise against your positivity. त्याला नकारात्मक जे कोणी तुमच्या अवतीभोवती परिवारातले राहत असतात ना ते असे विरुद्ध उभे राहणार. Why? का? Because they know that they are not behaving in a right way. कारण त्यांना कळतं की आपण योग्य रीतीने वागत नाहीये अजिबात बरं का. And they think that you are proud. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं तुम्ही गर्विष्ठ आहे, तुम्ही घमेंडी आहे. Say, but we are not proud. आपण गर्विष्ठ नाहीये. We are boasting in the Lord all day long. आपण सगळा अभिमान स्वाभिमान जे काही बाळगायचे ते प्रभूमध्ये दिवसभर बाळगतो की माझा देव महान. That's what David said. दावीद तेच बोलला. And so here Eliab, the elder brother, had already accepted defeat. तर इथं अलियाब त्याचा जो थोरला भाऊ होता त्याने तर पराजय स्वीकारूनच टाकलेला होता की आपल्याला जमणार नाहीये या गोलायतची लढायला. Obviously, because the king himself had uttered defeat. साहजिकच आहे कारण की राजाने स्वतः पराजय स्वीकारलेला होता, मग सैन्यही पराजय स्वीकारणारच ना. There was fear in the camp. आणि छावणीमध्ये भीती आलेली होती ऑलरेडी. Bible says, बायबल म्हणतं Eliab heard him talking with the soldiers. एलियाबने ऐकलं की हा सैनिकांशी बोलतोय. And he was very angry. आणि त्याला राग आला. And he said, what are you doing here? मग त्याने दाविदाला विचारलं काय रे करतोय इथे तू? Who is कशाला? taking care of that little flock of sheep out in the desert? तिथे कळप पडला, गुरंढोरं पडले, कोण सांभाळते तिथे रानामध्ये?
I know your pride and your naughtiness of your heart. मला माहितीये तुझ्या हृदयातला तो सगळा खोडकरपणा आणि गर्व. David said, what have I done? आता मग दावीद म्हणला अभी वापस मैंने क्या किया? What have I done? म्हणजे मी केलं काय आता परत? Can't आता I even ask a question? मी प्रश्नही विचारू शकत नाही. मग आता काय जगणे सोडावे? See, Eliab wanted David to shut up. एलियाबची इच्छा होती की दाविदानी शट अप बोलायचं नाही The अजिबात. devil wants you to shut तसं up. सैतानाची इच्छा आहे की तुमचं शट अप, तुम्ही बोलायचं नाही अजिबात. If you want to say, पण जर तुम्हाला बोलायचं असेल only negative words you have to say. फक्त नकारात्मक शब्द बोलायचे अशी सैतानाची इच्छा. That permission is given. आणि ती परवानगी सैतानाने तुम्हाला आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे की तोंड उघडाल तर नकारात्मक बोलायला उघडा. Say, शंका बोला, कुशंका बोला, don't say positive confession. सकारात्मक बोलायचं नाही. Like you know how the people asked blind Bartimaeus to shut up. जसं लोकांनी त्या अंध्या बार्तिमेला सांगितलं ना तसं गप्प बस रे. He said, I'm Jesus, son of David, have mercy on me. तो म्हणत होता येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया करून जाओ. Because he wanted to be healed. त्याला आरोग्य हवं होतं. The people said, shut up. तर लोक त्याला म्हणायला लागले गप्प बस बोलायचं नाही, गप्प बस. But Bartimaeus shouted all the बार्तिमा more. अजून जोरात ओरडायला लागला, गप्प बस कशाला, मला पाहिजे मी मागीन. Here also David did not shut up. तसं दावीद पण इथे गप्प नाही बसला. Bible says in verse 30, मग 30व्या वचनामध्ये बायबल म्हणतं then he turned and asked another soldier the same thing he had asked the other, and he got the same answer. मग तो त्याच्याजवळ दुसऱ्याकडे वळून तसेच बोलला आणि लोकांनी पूर्वीप्रमाणे पुन्हा त्याला उत्तर दिलं. Now the question is, आता प्रश्न असा आहे, if he was getting the same answer from the first one, जर दावीदाला पहिल्यापासून शेवटच्या पर्यंत तेच उत्तर सगळ्यांकडनं मिळत होतं, why is asking the same questions again कशाला and सारखं again? सारखं तोच प्रश्न तो सगळ्यांना विचारत होता? त्याला तेच उत्तर मिळतंय ना सगळ्यांकडनं. One person told him, एका माणसाने त्याला सांगितलं, but he is asking the second person, परत त्यांनी दुसऱ्याला third विचारलं, person. तिसऱ्याला They are विचारलं, all saying the same thing. सगळ्यांनी तेच उत्तर दिलं. David was preparing his heart with a vision. दावीद त्याचं हृदय तयार करत होता, हृदयामध्ये तो दृष्टांत आणि ते चित्र रंगवत, With a vision of victory. विजयाचं चित्र, विजयाचा दृष्टांत. And when the words of David were heard, आणि दाविदाचे शब्द जेव्हा ऐकले, they were reported to King Saul. त्यावेळेला दाविदाचे ऐकलेले शब्द त्यांनी जाऊन शाऊल राजाला सांगितले. And King Saul called him. आणि शाऊल राजाने दाविदाला बोलवलं. And in verse 32 we read, मग 32व्या वचनात आपण वाचतो, then David said to Saul, दावीद शाऊलाला म्हणाला, let no man's heart fail because of him. त्याच्यामुळे कुणाचंही हृदय खचू नये. Your servant will go and fight this तुझा Philistine. दास जाऊन त्या पलिष्ठाशी लढेल. मी जाईन, मी तयार आहे. Amazing. वाह, शाबास. Now between verses 26 to 32, आता 26वं वचन ते 32वं वचन याच्यामध्ये something had happened. काहीतरी झालं ना हो. See, between the verses of 26 to 32, 26वं वचन ते 32व्या वचनाच्या मध्ये Something काहीतरी has happened. झालं, काहीतरी झालं, याच्यामध्ये काहीतरी झालं. see, his heart was stirred. बघा, त्याचं हृदय असं हल्लं. He didn't like it. त्याला नाही आवडलं. कोणाला? दाविदाला. You see in verse 26, मग 26व्या वचनात तुम्ही बघता ना, in verse 26, David never intended to fight Goliath. 26व्या वचनामध्ये दाविदाने असा काही विचार केला नव्हता की मी गोलायतशी लढायला जाणार आहे. See, between verses 26 to 32, just a few verses, पण 26 ते 32 या वचनांच्या दरम्यान it looks as if he had taken a few minutes, असं वाटायला लागतं की कुठेतरी काही मिनिटं त्यांनी घेतली आहेत. but no, it took quite some time नाही, थोडा वेळ लागला, काही मिनिटं नाही, because the army was huge. कारण की सैन्य मोठं होतं ना. David must have gone around and talked to many people आणि दावीद अनेक लोकांशी त्या दरम्यान बोलला असेल. using the same words and kept saying the same words. तेच शब्द बोलून, तेच शब्द सारखे सारखे बोलून. What was it? काय ते? It was the time of meditation, it was the time of confession. ते काय? तेच शब्द बोलून, सारखं सारखं तेच विचारून ते मनन करत होता तो त्या शब्दांवरती. So from verses 26 to 32, तर 26 ते 32 या वचनांदरम्यान David had made the decision that he will be the man who is going to fight Goliath. होता होता दाविदाने निर्णय केला की गोलायतशी लढणारा माणूस मीच असणार आहे. It didn't start with verse 26 that way. 26व्या वचनाला सुरुवात अशी झाली नव्हती, तेव्हा दावीद बोललेला नाहीये की मी चालोय लढायला. Verse 26, he had no intention to fight आणि Goliath. 26व्या वचनामध्ये आपल्याला कळतं की दाविदाचा काही हेतूही नव्हता त्या गोलायतशी लढायचा. But as he kept asking, पण जसं दाविदाने विचारणा सुरू केली, विचारत राहिला, what shall be done to the man who kills this काय Philistine? करायचं आणि जो कोणी या पलिष्ठाला मारेल त्याला काय मिळणार, त्याचं काय होणार आहे? They said, oh, he will have the king's daughter. मग ते म्हणाले नाही, राजाची कन्या त्याला मिळणार Now, आहे. he was not concentrating on having the king's daughter आता अर्थातच तो काही राजकन्या मिळवण्याबाबत सिरियस नव्हता, because he was only serious about him insulting God. कारण की त्याला एकच पडलेली होती की आपल्याकडनं देवाचा अपमान होता कामा नये. आपला देव महान आहे, असं कसं? हा कोण आहे येऊन असं म्हणणारा? He didn't say, oh, am I going to get
the king's daughter, तो असं नाही म्हटलं वा राजकन्या मिळणार आहे then का I will fight. मग तर मी लढतोच No, मला he said, पाहिजे. I will fight because it's defying my living God. तो म्हटला मी लढणार आहे कारण माझ्या जिवंत देवाचा अनादर होतो इथे. See, the motivation should be right. काय आहे ज्या प्रेरणा आपल्यात येतात ना काहीतरी करायच्या त्या प्रेरणा बरोबर पाहिजेत हो. Then the mountains will move. मग ते डोंगर हलतील नाही तर कशाला हलावेत. If that mountain has to move, जर तो डोंगर हलायचा the असेल motivation also should be right. समस्या जायची असेल तर ती समस्या काय जायला हवी आहे तो हेतू बरोबर पाहिजे हृदयात. So he keeps on talking in the same tone, तर त्याच टोन मध्ये तो सारखा बोलत राहतो and something was happening inside of आणि him. त्याच्या आतमध्ये काहीतरी होत राहतं तयारी सुरू होते Until what he asked, he believed he could do. आणि शेवटी मग जे काही तो विचारत होता त्या विषयीनं त्याचा विश्वासच बसला की यस हे काम मीच करू शकते आणि मीच करणार. See, he was just saying to the Israelites, hoping to encourage them. तर तो इस्रायली लोकांना असं हे सांगत बोलत होता अशी आशा ठेवून की त्यांना प्रोत्साहन यावं But यातनं. nobody took it up. पण नाही इस्रायली लोकांनी कोणीच ते प्रोत्साहन वगैरे घेतलंच नाही. Nobody said, oh, David, you don't fight. If you can fight, small fellow, we will fight. कोणी इस्रायली लोक असं म्हणले अरे दाविदा तू एवढूसा असून तुझ्यामध्येच एवढं हे आहे की तू म्हणतो तू लढू शकतो आम्ही लढायला तयार आहे तू नको जाऊ चल. See? But No. nobody was inspired. कोणाला काय प्रेरणा झाली नाही. ये बोल रहा अकेलाही बोल रहा. So in the end, only David got the picture in him. आणि मग त्यामध्ये काय झालं भले अकेला बोल रहा वो अकेले में वो ते चित्र तयार झालं मग त्याच्या आतमध्ये ते चित्र तयार झालं. He said, I will go. आणि मग दावी शेवटी म्हटला कोई नाही मैं जा रहा. He was मी जाईन. decreeing. त्यांनी घोषणा केली. And in verse 43 and 44, आणि मग 43 व 44 वचनात Goliath sneered at him and said, गोलायतने त्याच्याकडे पाहून त्याला सांगितलं am I a dog मी काय कुत्रा आहे का that you come to me with sticks? की तू अशा काठ्या घेऊन माझ्याकडे यायचं म्हणतोयस. And the Philistine cursed David by his God. आणि त्या बलिष्ठाने दाविदाला त्याच्या देवावरनं शाप दिला. And the Philistine said, आणि तो बलिष्ठी म्हणाला come to me. ये माझ्याकडे I will give your flesh to the birds of the air and to the beasts of the field. मी तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना खायला घालीन. 44 वचन बघा. See, the devil is trying to now put म्हणजे fear आता in David. सैतान दाविदामध्ये भीती घालायचा प्रयत्न करायला See, लागला. that's what happens. असंच होतं. When you take a positive step, सकारात्मक पाऊल जेव्हा आपण उचलतो the devil will start putting more सैतान fear येणारच in you. तिथे तुमच्यामध्ये अजून भीती घालायला की नाही होणार ऐसा होता है का होएगा ही नहीं कैसे होगा Somebody will come, your relative will come, कोणीतरी येईल कोणी नात्यातलं गोत्यातलं येईलच and they will say, आणि म्हणेल don't do that. नाही असं करायचं It's not नाही. possible. असं शक्य नाही Say. असं कुठे होतं का असं होणार नाही. But if you have built a picture in you, पण आपण जर तयार केलेलं आहे ना ते चित्र हृदयामध्ये don't listen. संपलं आपण कोणाचं ऐकायचं नाही. David stood. दावीद उभा राहिला. Remember the image he had in him. लक्षात ठेवा आता त्यांनी ते चित्र स्वतः तयार केलंय. He started decreeing now. मैं नहीं जाना है मैं नहीं करना है मैं ही करूंगा आणि आता तो घोषणा करायला लागला. See the decree now in 45 and 46 verse. 45 वचन जे आहे ना 45-46 ती वचनं बघा आता. You come to me with a sword, with a spear, and with a javelin, but I come to you in the name of the Lord of hosts, the God of the armies of Israel, whom you have defied. आता दाविदाने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. दाविदाने त्या बलिष्ठाला म्हटले तू तलवार भाला बर्ची घेऊन माझ्याकडे आलेला आहे ना परंतु सैन्यांचा यहोवा इस्रायलाच्या फौजांचा देव ज्याला तू तुच्छ लेखलेला आहे त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. This day the Lord will deliver you into my hand, आज यहोवा तुला माझ्या हातात देणार and आहे I will strike you and take your head from you. आणि मी तुला मारून तुझे मस्तक तुझ्यापासून छेदून घेणार And आहे. this day I will give the carcasses of the camp of the Philistines to the birds of the air and to the wild beasts of the earth, आणि आज बलिष्ठांच्या फौजेची प्रेते आकाशातील पाखरांना पृथ्वीतल्या श्वापदांना मी देणार आहे. that all the earth may know that there is a God in Israel. अशासाठी की इस्रायलाच्या मध्ये देव आहे असे संपूर्ण पृथ्वीला कळावे. So is there a God in Israel? इस्रायल मध्ये देव आहे का हो? Then why are you in fear? मग का घाबरतो? आहे तर. Is there a God in Dapodi? दापोडीमध्ये देव आहे का हो? Is there a God in Maharashtra? महाराष्ट्रात देव आहे का? Say, everybody should know there is a God in Dapodi. सगळ्यांना कळलं पाहिजे दापोडीत एक देव आहे. How they will know? कसं कळणार? By your positive confessions. तुम्ही सकारात्मक बोललात तर त्यांना कळेल की अच्छा दापोडी में भी एक प्रभू आहे. Amen. आमेन. He is now decreeing with his mouth. तो त्याच्या तोंडाने आता हे बोलायला लागला. He is now speaking words of faith. आणि विश्वासाचे शब्द आता दाविदाने बोलायला सुरुवात केली. पहिलं चित्र तयार झालं मग त्याने घोषणा He केली. is not speaking in order to believe. आणि विश्वास ठेवण्यासाठी तो बोलत नव्हता. Try to understand this. आता समजून घ्या नीट मी काय म्हणतोय. When you are challenging it now, आता जेव्हा तुम्ही आव्हान टाकताय it's not the time to talk to believe. आव्हान टाकायच्या वेळेला ती अशी वेळ नसते की आता बोलल्यानंतर माझ्यात विश्वास येणार आहे. That is too late then. नाही फार उशीर झाला मग. You have to believe
तुम्ही विश्वास ठेवायचा आधी to talk. बोलायला. आधी विश्वास ठेवला एकदम पक्का आणि मग बोललो. Like you don't win war at the war field, you win war in your prayer room. जसं युद्ध भूमीवर जिंकलं जात नाही तर युद्ध प्रार्थनेच्या खोलीत जिंकलं जातं. तसा प्रकार आहे हा. It's like Moses lifting his hands on top and Joshua fighting and winning. हे असं आहे की मोशेने आपले हात वर ठेवलेले आहेत, यहोशुआ लढतोय आणि जिंकतोय. Say, decree is last. घोषणा करणं शेवटी येतं बेटा. Believing is first. विश्वास भक्कम पहिला आला पाहिजे. So he is speaking because he believes. तो बोलला, दावीद बोलला का आता त्याचा विश्वास अगदी पक्का होता की नाही होणार, देव त्याला हरवणार. And I tell you, before you go out and face Goliath, आणि मी सांगतो ना, तुम्ही जाऊन गोलातला तोंड देण्या अगोदर you better do your homework first. तुम्ही बेटर आपला गृहपाठ जरा चांगला करून जाल बरं का. Amen. आमेन. Yes, if David had been informed earlier, he would have prayed at home and come. अर्थातच दाविदाला जर अगोदर हे सगळं माहिती असतं, कोणीतरी सांगितलं असतं तर तो घरून येतानाच सगळी तयारी करून आला असता. But there are moments पण असे काही क्षण असतात you have to take quick की decisions. ज्या क्षणांमध्ये आपल्याला पटकन निर्णय घ्यावे लागतात की And you पहिले can- कोई कुछ बोलता नहीं, ऑन द Yes. स्पॉट समझता है, आपण समझ के कर लेना है. That is the time you need to build a picture immediately in you. त्यावेळेला आपण लगेचच ते चित्र आपल्यामध्ये ऑन द स्पॉट तयार करायचं. Amen. आमेन. कधी कधी असे प्रसंग पण येतात. David said in verse 37, मग 37व्या वचनामध्ये दावीद म्हणतो, the Lord who delivered me from the paw of the lion and from the paw of the bear, he will deliver me from the hands of this Philistine. ज्या यहोवाने मला सिंहाच्या पंजातनं व अस्वलाच्या पंजातनं सोडवलंय तो या पलिष्ठ्याच्या हातातनं सुद्धा मला सोडवेल. See, he knew that success was his. त्याला माहिती होतंय की यश माझंच आहे. Between verses 26 to 32, 26 ते 32व्या वचनांमध्ये he has reached a point where he says, तो एका अशा पॉइंटवर येतो की जिथे तो म्हणतो, all right, I will be the one. ऑल राईट, मीच जाणार, मीच करायचंय. And he has an image locked in him now. आणि आता ती इमेज त्याच्यामध्ये बंद करून त्याने ठेवलेली असते. ते चित्र आता तयार झालेलं आहे. There is a time when meditation needs to get into your heart. एक वेळ अशी असते की जेव्हा ते मनन तुझ्या हृदयात उतरायला पाहिजे Image to get into your imagination. आणि ती इमेज तुमच्या काल्पनिक जगात तयार झाली पाहिजे. That is meditation. त्याला म्हणतात मनन. की इतना मनन किया कि वो पिक्चर तयार हो गया. There is no meditation without imagination. बाकी कल्पना केल्याशिवाय मनन पण होत नाही रे. कल्पना रंगवायच्या तर मनन See, नाही. reading the Bible is one thing, meditating is quite another. बायबल असं रॅन्डमली वाचणं वेगळी बाब आहे, पण ते वाचून वाचून त्याच्यावर मनन करणं एक वेगळी बाब आहे. Meditation means building up a picture. मनन करणे म्हणजे एक चित्र तयार करणे. See, many times people tell me, अनेक वेळेला माणसं मला म्हणतात, Pastor, when you tell the story of Jesus, it's as though it had happened yesterday. पास्टर जेव्हा केव्हा तुम्ही येशूंची कहाणी सांगता किंवा काही दाखल्यातनं बोलताना आम्हाला असं वाटतं की अरे हे कालच घडलंय. But it had happened thousands of years म्हणजे back. हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना असतात की ज्या कधी मी माझ्या खास करून शनिवारच्या मेसेजमध्ये मी बोलतो. See, what happens is, काय होतं, I read and read and read and meditate and build a picture in me. मी ते बायबलमध्ये इतकं वाचतो त्याचं मनन करतो, माझ्यामध्ये ते चित्र तयार होतं. And so in between the lines of the message of the Bible, something springs up. तर बायबलमध्ये हे जे दाखले दिलेले आहेत त्या सगळ्या ओळींच्या मध्ये Yes. हे तयार होतं. In between the messages, it is the Holy Spirit that gives you something new त्या revelation. उपदेशाच्या मध्ये पवित्र आत्मा तुम्हाला नवीन प्रगटीकरण देतो. See, that is meditation. त्याला मनन म्हणतात. There is something called meditation. मनन करणे हा एक प्रकार आहे. And so when you meditate on the word of God, आणि जेव्हा आपण देवाच्या शब्दाचं मनन करतो there is an image formed in you. मग आपल्यामध्ये ते एक चित्र तयार होतं. Once the image is formed in you, एकदा ते चित्र तयार झालं you can decree किंवा आपल्याला ते फरमान करता येतं, ते घोषणा करता येतं, and the mountain will move. अधिकारयुक्त वाणीनं बोलता येतं आणि मग ते डोंगर किंवा त्या समस्या जातात, Sickness will move. आजारपण जातात, Problems will move. रोगराई जाते, समस्या जातात You'll come out of debts. आणि तुम्ही कर्जात नाही बाहेर पडता. That's why God says you need to meditate. म्हणून देव म्हणतो की तू मनन करायची गरज आहे. The more you meditate, जेवढं तुम्ही मनन कराल the more your imagination is sharpened. तेवढं तुमच्या कल्पना आणि कल्पना शक्तीला एक धार लागेल. Like, when you take pictures, you sharpen it, the lens. जसं आपण पिक्चर किंवा फोटो काढताना लेन्स शार्प करतो ना, लेन्स असते ना, त्या लेन्सला हलवून मागे पुढे You sharp. get the picture very clearly. आणि क्लिअर पिक्चर पाहिजे आपल्याला, क्लिअर फोटो आला पाहिजे, ब्लर फोटो नाही पाहिजे. लेन्स शार्प The करतात more you clear it, the more faith you have. आणि मग जेवढा आपण ते क्लिअर करू, शार्प करू, तेवढा आपल्यामध्ये तो विश्वास येतो Then you are in a better position to decree. आणि मग आपल्याला घोषणाही चांगल्या अधिकारयुक्त वाणीनं करता येतात. Like in the natural, जसं नैसर्गिक जगात what I see, I want to speak. जे मला दिसतं ते मला बोलावं असं वाटतं. If I see the train coming, मला जर ट्रेन येताना दिसली I will say the train is coming. तर मी म्हणीन ट्रेन येते.
But if I don't see, मला जर दिसली नाही then I won't decree. तर मी म्हणणार नाही की ट्रेन येते. येताना दिसली म्हणून मी म्हटलो ट्रेन येते. See? So unless you see in the spirit, तसं आत्म्यात जोपर्यंत आपल्याला दिसत नाही, why will you decree? कशाला आपण फरमान काढणार आहोत? आत्म्यात जर दिसतच नाहीये काही तर तोंडातनं बाहेर तरी कशाला येईल? And don't decree also. आणि बाहेर काढूही नका. जोवर आत्म्यात ते चित्र तयार होत नाही तोंडातनं बाहेर काढूच नका, कारण Because काढून काही फायदा नाही. It won't work. काम होणार I नाही. mean, if you are not seeing in the natural train coming, why would you say the train is coming? जसं नैसर्गिक उदाहरण मी दिलं की तुला दिसतच नाहीये ट्रेन येताना, तर तू कशाला म्हणणार आहेस ट्रेन येते? ट्रेन येताना दिसली म्हणून तू म्हटला ट्रेन येतेय. तसं आध्यात्मिक जगात तू चित्र रंगवलंस म्हणून तू म्हणशील असं होणार आहे. Are you getting me? कळतंय का? When you see it clear and strong, then decree. क्लिअर अगदी स्ट्रॉंगली आपल्याला ते चित्र दिसायला लागलं ना आत्म्यामध्ये की मग आपण घोषणा See, करायची. God has certain laws that He has set in the spirit that He is teaching us. कसं आहे, आत्म्यामध्ये देवाने काही नियम ठेवलेत आणि देव म्हणतोय ते नियम शिका. See, that's how David lived. दावीद असंच जगला. You know, David says in Psalm 1 verse 1, स्तोत्रसंहिता 1:1 मध्ये दावीद बोललेला आहे but his delight is in the law of God, की त्याचा आनंद देवाच्या नियमांमध्ये आहे, in which he meditates day and night. की ज्यावरती तो दिवस रात्र मनन करतो. See, meditates day and night. दिवस आणि रात्र जो त्याच्या नियमशास्त्रावर ध्यान लावतो म्हणजे मनन करतो. See, night time you don't need to have a Bible. You just accumulate whatever you had read the whole day and start thinking on it. रात्रीच्या वेळेला तुम्ही बायबल उघडून वाचायला वगैरे असं नकोय, पण तुम्ही जे काही दिवसभरात वाचलंय त्याचं तरी मनन रात्रीच्या वेळेला आडवं पडून करा. Amen. Amen. See, God gave the same key to Joshua. देवाने यहोशुआला पण हीच किल्ली दिली. In Joshua 1:8, यहोशुआ 1:8 he said, "This book of the law म्हणाला त्याला तो की हे नियमशास्त्राचं पुस्तक shall not depart from where? कुठून जाऊ देऊ नकोस? From your mouth. तुझ्या तोंडातनं जाऊ देऊ नकोस. तुझ्या मुखातनं नियमशास्त्राचं हे पुस्तक जाऊ नको देऊ. But you shall meditate on it day and night, दिवस रात्र त्याच्यावर मनन कर, that you may observe to do according to all that is written in it. अशासाठी की त्याच्यात जे काही लिहिलेलं आहे ते तू पाळावे, For then you will make your way prosperous, म्हणजे मग तुझा मार्ग समृद्ध होईल. and then you will have good success. मग तुला चांगलं यश मिळेल. Good success. चांगलं यश. So these are all practical applications. ते सगळे व्यावहारिक रीतीनं वापरायच्या गोष्टी आहेत या. And we all want to be successful. We all want to be blessed. आणि यशस्वी आशीर्वादित आपल्याला सगळ्यांनाच व्हायचं We all असतं. want the mountains to move. आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की हा प्रॉब्लेम आलाय तो प्रॉब्लेम जावा, हा डोंगर निघावा बाबा जीवनात. But if you want God to do it, पण जर तुमची इच्छा असेल की देवाने तुमच्यासाठी हे करावं, then there are some principles we need to तर apply. देवाने काही तत्व दिलेली आहेत ती वापरावी लागतात. Amen. Amen. Some people don't want to listen. काही To all that. लोकांना मात्र ऐकायची इच्छा नसते. Just place your hand on my head, Pastor. That's enough. बस माझ्या डोक्यावर हात ठेवा पास्टर, कल्याण करा माझं एकदाच आणि कायमचं. बस बस, that's कि all we वापस want. आना ही ना पडे चर्च को. एक बार का करी दो मुझे ब्लेस्ड. There is no shortcut, ऐसा एक बार का होता ना की ब्लेस्ड. शॉर्टकट नाहीये त्याच्यात. but a daily life event. पण दररोजच्या जीवनातले आपले जे काही क्रम असतात, घटना असतात, Amen. Amen. Every day reading the Bible, every day seeking the रोज म्हणजे Lord. रोजचं जे करायचं असतं ते करायचं असतं आणि करायलाच लागणार आहे शेवटपर्यंत. प्रभूला शोधणं, प्रार्थना करणं, बायबल वाचणं, मनन करणं, योग्य जगणं, See, speak the word to yourself. वचन स्वतःशी बोलणं, Visualize the word in you. त्या शब्दाचं चित्र स्वतः तयार करणं. As you speak the word, let it enter in you. जसं तुम्ही ते शब्द बोलताय ते तुमच्यामध्ये पण जाऊ देणं. Even नुसतं right- दुसऱ्यांना सुनावणं नाही, स्वतःही ऐकणं. Even writing the vision is tremendous benefit. आणि दृष्टांत तो लिहून ठेवणं पण एक मोठा फायदा असतो. Write it down. लिहून ठेवा ना, तुमच्या मनात ते चित्र उतरतंय तसं ते लिहून ठेवा. That's how this church came about. तसं तर हे चर्च पण अस्तित्वात आलं एकेकाळी. I wrote it down. मी लिहून ठेवलं. The imagination, what image he gave me, I wrote it down. जे चित्र देवानी मला दिलं, जी कल्पना देवानी माझ्यात टाकली ती मी लिहून ठेवली. Because many years back, का अनेक वर्षांपूर्वी when I became a believer, जेव्हा मी स्वतः प्रथम बिलीवर झालो, it was in 1988. 1988 साली मी झालो बिलीवर. And in those times, I used to fast a lot and pray. त्या काळात मी उपास प्रार्थना खूप करायचो. And after a season of praying for about 6 months, आणि जवळपास 6 महिने प्रार्थना केल्यानंतर one day the Lord opened my eyes एके दिवशी देवानी माझे डोळे उघडले and He showed me this longish kind of land. आणि देवानी मला एक दृष्टांत जणू दाखवला. त्याच्यामध्ये अशी लांबडी जमीन दाखवली, Showed me this church. असं लांबडं चर्च दाखवलं People were flooded all over. आणि भयंकर लोकांची गर्दी दाखवली. And I was preaching. आणि मी तिथे उपदेश करताना मला दाखवलं. And then God spoke to me मग देव माझ्याशी बोलला and said, "This is what I will give you. आणि म्हणाला की मी तुला हे देणार आहे This is what you will have." आणि हे तुला मिळणार आहे. I came out of that mini vision. मग त्या छोट्याशा दृष्टांतातनं मी बाहेर आलो. Immediately I drew it in my मग diary, लगेच माझ्या डायरीमध्ये मी ते काढलं, लिहिलं. kept it in my
money wallet. आणि माझ्या पैशाचं पाकिट असतं त्याच्यात ठेवलं ते I would see it every day. आणि रोज ते मी बघत बसायचो. It became part of my life. माझ्या जीवनाचा तो एक अंश भाग घटक झाला Then it happened. आणि झालं. Suddenly this material. त्याला दिवस गेले ना ते म्हणतात ते झालं आणि हे आलं अस्तित्वात. That time also I saw a church without walls. त्यावेळेला पण मी पाहिलं जे असं चर्च ज्याला भिंत नाही. Today, see, it's a testimony church in आज Dapur. साक्ष आहे म्हणजे दापोडीमध्ये आपल्या चर्चची साक्ष आहे बेटा. तुम्ही काही म्हणा Because the word of God is powerful. कारण देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे. What it says is true if you apply it. देवाच्या शब्दात जे लिहिलंय ते खरं आहे आणि तसं घडतं आपण जर ते वापरलं तर. Whatever I teach from here, जे काही मी इथून शिकवतो ना through experience I am giving. एक तर माझ्या अनुभवाच्या शिदोरीतनं मी सांगतो. Not somebody else's experience, their story I am असं काही revealing. नाही की आणि कुणाचे तरी अनुभव मी घेतले आणि त्यांच्या स्टोऱ्या मी तुम्हाला सुनावल्या असं मी फारसं करत नाही. You see it. तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतः बघताय. Amen. Amen. And if you follow this what I am saying, आणि जे मी बोलतो ते जर तुम्ही पाळलं तसं केलं every mountain will move. जाईल प्रत्येक समस्या प्रॉब्लेम जाईल रे तुलाच सोपं होईल ना रे. Just hold your Bible in your hand बायबल आपल्या हातात धरा and say, आणि म्हणा just hold it in your hand. धरा आत्ताच धरा चला आणि म्हणा Say the what the Bible says is true. की बायबलमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे. If I apply it, it will work for me. मी जर वापरलं तर माझ्यासाठी काम होईल. What the Bible says is true. बायबल जे बोलत आहे ते If खरं I आहे. apply it, it will happen for मी me. जर ते वापरलं तर माझं काम होईल. Say it. बोला. The Bible is the word of God. बायबल देवाचा शब्द आहे I can do what it says आणि त्यात जे लिहिलंय ते मी करू शकतो because it is backed by the will of God. कारण देवाच्या इच्छेचा त्याला पाठिंबा आहे. I am what he says I am. आणि देव जे काही म्हणतो ते मी आहे. चिमणी म्हणते आमेन. Amen. हे इधर एक स्पॅरो किधर तुम्ही. The word of God says देवाचं वचन म्हणतं because God wants you to be above, not below. कारण देवाची इच्छा आहे तू वर असावं खाली नाही. तुझा उत्कर्ष व्हावा तुझं Amen. चांगलं व्हावं. And the Bible says what you can do to accomplish in life. आणि बायबल म्हणतं की तुम्ही काय करायला हवं आपल्या जीवनामध्ये ते सर्व पूर्ण करायला. See, if it tells you you have authority over demons, you have authority. जर बायबल म्हणतंय की तुझ्याकडे सैताना विरुद्धचा अधिकार आहे आहे तर आहे. Yes. मग आहे तर वापरा. Though hundreds may be dying because of those same demons, जरी शेकडो माणसं त्याच भूतांपायी मरत असली that doesn't disprove that what the Bible says is untrue. तर त्यावरनं बायबल जे म्हणतं ते खोटं होत नाही ना. Say, the बायबल Bible is true. बायबल खरं आहे. बायबल म्हणतं सैतानाविरुद्ध आपल्याला अधिकार आहे. नाही पण ते 100 भूत लागून मेले. नाही पण बायबल म्हणतं ना आपल्यावर सैतानाविरुद्धचा अधिकार आहे. With long life I will satisfy you. दीर्घायुष्य देऊन मी तुला समाधानी करीन. No, but pastor, many died young. नाही पास्टर पण अनेक जण जवानीत मेले. But that doesn't wrong the Bible. पण त्यातनं बायबल चुकीचं ठरत नाही ना रे. अनेक जण जरी जवानीत मेले तरी त्यावरनं हे सिद्ध होत नाही की बायबल जे म्हणतं ते चुकीचं आहे. बायबल बरोबर आहे. See? So meditate on it. तर त्याच्यावर मनन करा. Bible says you can lay your hand on the sick and they will recover. बायबल म्हणतं तुम्ही आजारांवर हात ठेवून प्रार्थना कराल तर ते बरे होतील. But pastor, I laid my hand, that fellow died. नाही पास्टर मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला नंतर बातमी आली की तो मेला. But still the word of God is true. तरी देवाचं वचन खरं आहे. Just because it didn't happen in a few people's life doesn't mean the Bible is wrong now. काही लोकांच्या जीवनात घडलं नाही म्हणून बायबल चुकीचं आहे असे तर्क काढू नका. कारण बायबल चुकीचं नाहीये. बायबल खरं आहे. Let God be true and let every man be a देव liar. खरा असो प्रत्येक माणूस खोटा ठरो. Amen. So you must get that vision from the written word. तर तुम्हाला या लिहिलेल्या शब्दातनं तो दृष्टांत झाला So पाहिजे. that is a solid foundation. म्हणजे तो एक भक्कम पाया तयार होतो And बेटा. you can take it every day and meditate and speak and say. मग आपण हालत हादरत नाही आणि मग रोज आपण मनन करून तसं बोलू शकतो. तशा घोषणा करू शकतो सकारात्मक. Word of God says, I shall lay hand on the sick and they will recover. I will do it. की देवाचं वचन म्हणतं मी आजारांवरती हात ठेवीन आणि ते बरे होतील. तर मी तसं करणार. No, but last time it didn't happen. नाही गेल्या वेळी नाही झालं तसं. This time it will happen. या वेळेला होईल. Last time I didn't have faith. I have more faith today. गेल्या वेळेला माझ्यातच तेवढा विश्वास नव्हता. यावेळेला आहे. Last time I didn't build a picture in me. Today I'm building a गेल्या picture वेळेला in मी me. माझ्यात ते चित्र तयार केलं नव्हतं. आज तयार केलेलं आहे. Every day we are different. रोज आपण वेगळे असतो ना. Amen. आमेन. Word of God says, I have authority over the demons. You have. देवाचं वचन म्हणतं सैतानाविरुद्ध आपल्याकडे अधिकार आहे. आहे तर आहे. The word of God says, I am righteous in Christ Jesus. देवाचं वचन म्हणतं ख्रिस्त येशूत मी नीतिमान आहे. आहे. You are righteous. आहे तू नीतिमान. Yes, I may make mistakes. हा चुका होतील कदाचित माझ्याकडनं. But I'm not righteous in my own self.
मी स्वतःच नीतिमान नाहीये. My righteousness is in Christ. नीतिमानपणा माझा ख्रिस्तात आहे. ख्रिस्ताने मला तो देणगी म्हणून दिलाय. So don't confess what you are, confess what the word of God says you are. तर तू काय आहेस ते नको बोलू. देवाचं वचन काय म्हणतं तू काय आहे ते बोल. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? Don't confess who you are, what you have done. Confess what the Bible says you are and what you have done. तू कोण आणि काय आहेस ते बोलू नकोस. तर बायबल काय म्हणतं की तू कोण आहेस ते बोल. Amen? आमेन. The word of God says, I am cleansed, so I am cleansed. देवाचं वचन म्हणतं की मी साफ झालेली आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. आहे. The word of God says, I am washed by the blood देवाचं of वचन Jesus. म्हणतं येशूच्या रक्तात मी स्वच्छ झालेली आहे. आहे. The word of God says, I am strong. देवाचं वचन म्हणतं मी बळकट खंबीर आहे. Let the weak say, I am strong. अशक्तांनी म्हणा मी शक्तिमान आहे. So let every weak say, I am तर strong. म्हणा प्रत्येक अशक्त माणसाने मी शक्तिमान आहे. The word of God says, Christ is my wisdom. वचन म्हणतं की ख्रिस्त माझं ज्ञान आहे. But pastor, I failed 10 times. नाही पास्टर मी 10 वेळा नापास झालो. But keep on confessing that Christ is my wisdom, you will pass the 11th time. ख्रिस्त माझं ज्ञान आहे असं बोलत राहा. 11व्या वेळेला तू यशस्वी होशील आणि पास होशील. Because it all depends on what kind of picture you put in you. कारण सगळं तुझ्यावरती अवलंबून आहे की तू तुझ्या हात काय चित्र तयार करतोय. The word of God says, I am the head, not the tail. देवाचा शब्द म्हणतो मी मस्तक आहे शेपूट नाही. I am above, not मी below. वर आहे खाली नाही. I can do all things through Christ that strengthens ख्रिस्त me. येशू ताकद देतात त्यांच्याद्वारे सगळं करण्यास मी समर्थ आहे. By म्हणजे my आहे. God, I will leap over a माझ्या wall. देवाद्वारे मी भिंतीवर उडी मारून जाईन. By my God, I will run through a troop. माझ्या देवाद्वारे मी एका सैन्यातनं पळून जाईन. My cup runs over. माझा पेला भरभरून वाहतो. Mercy and goodness shall follow me दया all आणि the days of चांगुलपण my life. आयुष्यभर माझ्या मागे चालणार आहे. The Lord is my shepherd, I shall not प्रभू want. माझा मेंढपाळ आहे मला कमी पडणार नाहीये. The Lord is my light and my देव माझा salvation. प्रकाश आणि तारण आहे. If God is for me, who can go देव against माझ्या me? बाजूने असेल तर माझ्या विरुद्ध कोण उभं राहणार आहे? No weapon formed against me shall एकही शस्त्र माझ्या prosper. विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाहीये. By His stripes I am already healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालेलं आहे. You say what तुम्ही हे बोला. not what you have to say, but what the word says. तुम्ही जे बोलायचंय ते बोलू नका. वचन काय म्हणतं ते बोला. You don't confess what you want to confess. Confess what the word of God asks you to confess. तुझ्या मनात जे येतंय ते बोलू नको. वचन जे सांगतं ते बोल. Not what people say about you. लोक तुझ्या विषयीने काय म्हणतायत ते बोलू नको. लोक आहेत रे शेवटी. लोक काही बोलतील. जिभा आहेत वळवळतात. World will say you are stupid. जग म्हणेल तू बावळट आहे. So don't go around walking like a stupid man. मग जग म्हणतं मी बावळट आहे म्हणून मी बावळटासारखं चालायचं का? नाही मी बावळटच आहे. बोलू दे त्यांना. Who said? कोण म्हणालं? One stupid fellow said. म्हटलं एक बावळट म्हटला की म्हणे मी बावळट आहे. I mean, what can you expect from him then? बावळटाकडनं अपेक्षाच काय करायच्या? तो बावळट आहे म्हणून तो म्हटला तूही बावळट आहेस. Don't say what you say about तर yourself. स्वतःविषयी तुझं काय मत आहे ते नको मांडू. Say, बायबल तुझ्या विषयीनं काय म्हणतं ते मांड. God didn't choose all defeated people. देवाने काय पराजयी लोक निवडलेले नाहीत रे सगळे. Okay. When He has chosen you, He has chosen you not to be defeated. देवाने तुला निवडताना असंच बघून निवडलंय की तू पराजयी होऊ नयेस. से- त्यांनी निवडलंय तुला. Amen. So some people have a wrong picture about themselves. पण काही लोकांची स्वतःविषयीची इमेजच चुकीची असते. ते स्वतःविषयी चुकीचंच चित्र तयार करतात. They either make themselves too big or they make themselves too small. एक तर स्वतःला खूपच मोठं करून ठेवतात नाही तर अगदीच लहान करून ठेवतात. They don't want to see as God sees. आणि त्यांना देव बघतोय तसं बघायचंच नसतं. But we have to see ourselves as God sees us. असं नाही. आपण आपल्याकडे देव काय म्हणतो, देव कसं बघतो माझ्याकडे तसं मी माझ्याकडे बघीन. लोक काही म्हणून. God said, I have made you in my own image and my own likeness. देव म्हटलेलं आहे मी तुला दिसायला माझ्यासारखं आणि माझ्या आवडीत निर्माण केलंय. तर तू दिसायला कोणासारखी ग? तर म्हणायचं मी दिसायला माझ्या देवासारखी ग. People say. लोक म्हणतात नाही, वडिलांसारखं आहे ना मी. ते पण दारू पित होते, आता मी पण प्यायला मी लागलो आता. दिसायला माझ्या देवासारखी ग. You have been made in the image and likeness of God. देवाच्या रूपात निर्माण केलंय तुला. त्याच्या आवडीत त्याच्या रूपात. And so as you confess that, आणि असं जेव्हा तुम्ही बोलत राहाल you will surely look like the child of God. नक्कीच तुम्ही देवाच्या मुलासारखे दिसायला लागाल. See, remember, you have to say what you are before you become. हे नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही तसं बनण्या अगोदर पासून बोलायला लागा की मी तसा आहे. You don't become unless you say. जोवर तुम्ही बोलत नाही तोवर तुम्ही तसे बनणार पण नाहीये. That is why म्हणून you have to have all the foundation of visualization. सगळा तो दृष्टांताचा पाया आहे ना, तो पाया नीट पाहिजे. Then you will understand the principles. म्हणजे मग तुम्हाला ती तत्व कळतील. Unless you say the word is only logos word. जोवर तुम्ही म्हणाल की शब्द केवळ लोगोस शब्द आहे. Many people are only saying the logos word. अनेक लोक लोगोस शब्दच बोलतात. But when you begin to say it in an energized way, पण एका स्फूर्तीच्या दृष्टिकोनातनं जेव्हा तुम्ही शब्द बोलायला लागाल that logos word becomes rhema word. तो लोगोस शब्द रीमा बनतो रे. Amen. आमेन.
So you have to see that before the reality comes. तर वास्तविकता घडण्या अगोदर तुम्ही ती तुमच्यात पाहायला पाहिजे. Faith is the evidence of things not seen. विश्वास कुठल्या गोष्टींचा पुरावा आहे? ज्या गोष्टी अजून अस्तित्वात आलेल्या नाहीयेत त्यांच्याविषयीचा पुरावा आहे विश्वास, की त्या अस्तित्वात नाहीयेत पण मला माहितीये घडले आणि घडणार आहेत. That is a picture. कसं? देव करणार आहे. कसं ते विचारू नका, देव करेल. If you believe, it will be done. तुमचा जर असा विश्वास असेल तर होईल. Keep on saying. बोलत राहा. Let the weak say, I am strong. अशक्तांनी म्हणावे मी शक्तिमान आहे. Joel 3:10. योएल 3:10. I am strong. मी शक्तिमान. I am strong in मी Christ. शक्तिमान आहे. मी ख्रिस्तात शक्तिमान आहे. So the vision has to be written. तर तो दृष्टांत असा लिहून ठेवला पाहिजे. Amen. मी शक्तिमान आहे. मी नाही ढेपाळणार. अशी नाही कमकुवत पडत मी शक्तिमान आहे. You start getting inner peace, मग inner ते आतून joy. एक शांती यायला लागते. मग आतून एक आनंद यायला लागतो. Like if there is no tea in a teapot, how can you pour it out? जसं चहाच्या टीपॉट मध्ये चहाच नाहीये तर तो आपण कसा टाकणार? किटलीत चहा नसेल तर तो कसा ओतता येईल? I mean, you can act it out like that. हा, तुम्ही ऍक्टिंग करू शकता There will ओतायचं, be no real substance. पण चहा नाही पडणार आहे कारण तुम्ही ऍक्टिंग करताय, कारण त्या किटलीमध्ये चहा नाहीये. Just before Jesus was crucified, येशू वधस्तंभी खेळायच्या थोडंसं अगोदर he said to his ते disciples, आपल्या शिष्यांना म्हणाले, all of you will be scattered. तुम्ही सगळे पांगणार आहात, इकडे तिकडे विखरणार आहात. Peter came and told him, मग पेत्रा आला आणि म्हणाला, though everyone desert you, Lord, जरी सगळ्यांनी तुला सोडलं ना प्रभू, I will not. तरी मी नाही तुला सोडणार. He said it with his word. असं म्हटला तो पेत्र, मी नाही तुम्हाला सोडणार. गुरुदेव सगळे सोडतील. I am ready to go with you both to prison and death. मी जाणार तुमच्या बरोबर, तयार आहे मी, म्हणजे तुरुंगात जाऊन मरायलाही तयार आहे मी. He had put a picture in him. म्हणजे त्यांनी चित्र टाकलं होतं स्वतःत ते, की मी सोडणार नाहीये यांना. And Peter knew that thing. It's a good thing, isn't आणि it? पेत्राला माहिती होतं आणि चांगलंच आहे ना, असं काहीतरी माहिती असणं स्वतःला, I will go with you, Lord. की मी जाणार तुमच्या बरोबर प्रभू. The rest will fall, but I will not, Lord. बाकीचे पडतील, मी नाही पडणार गुरुदेव. So that is a good confession. म्हणजे ही बोलणी चांगलीच होती ना, हे कबुली चांगलीच होती. But the difference was Peter was saying it not from his heart, but from his mouth. पण फरक असा पडला की पेत्रानी ते हृदयातनं बोललेलं नव्हतं, ते तो केवळ मुखाने बोलला, Saying it from the head. डोक्यातनं बोलला. Some of the things you say it with the head and it just vanishes. तसं काही गोष्टी आपण डोक्यातनं बोलतो आणि त्या मग निघून जातात. But if your head is aligned with your heart पण जर डोकं हृदयाशी जुळलेलं असेल and with the word properly, आणि शब्दाशी जुळलेलं असेल then it will work. तर मग ते बोलणं यशस्वी होतं. Sometimes the head and the mouth is aligned. कधी कधी डोकं आणि तोंड हे जुळलेलं It असतं doesn't work then. पण होत नाही, कारण हे डोक्याचं काम नाही. When the heart and the mouth is aligned हृदय आणि तोंड जुळलं with the पाहिजे word of God, देवाच्या शब्दाशी, things will happen. मग होतं. How many are getting me what I'm किती saying? लोकांना समजताय मी काय म्हणतोय? Alignment is very important. ते जुळणं महत्वाचं असतं बेटा. You know, in our times when we had this motorbikes or the cycle, we used to take to the shop to align all the spokes. आमच्या काळामध्ये आम्ही त्या सायकली आणि मोटरसायकल त्याचे जे स्पोक्स असतात ते अलाइन करायला घेऊन जायचो. चाकाला असतात ना स्पोक्स, So they used to put that thing and then they used to align it and the ते wheel is करायचे round काहीतरी आणि ते properly. अलाइनमेंट करून द्यायचे, ते जुळवून द्यायचे नाही. See, Peter had his mouth speaking good things, but his heart was not in it. तसं पेत्राचं तोंड चांगल्या गोष्टी बोललं पण त्याचं हृदय जुळेना ना त्याच्याशी, Because the picture has to come in your heart. कारण चित्र हृदयात उतरलं पाहिजे पहिलं. So I pray तर माझी प्रार्थना हीच आहे that when you have this picture in you, की तुमच्यात जेव्हा हे असं चित्र तयार होईल speak तेव्हा बोला, and things will मग happen. गोष्टी घडतील. Mountains will move. डोंगर हलतील, Every kind of mountain will move. प्रत्येक पद्धतीचा डोंगर हलेल. So take this step, what I gave you this morning, तर आज ही जी काही पायरी उचलायला मी तुम्हाला दिलेली आहे ती whatever घ्या. I gave you today, आज जी काही मी तुम्हाला सांगितलंय ते घ्या, स्वीकारा, apply it in your lives आपल्या जीवनात ते वापरा and see the fruit. आणि मग पहा देव कसं कार्य करतो. Shall we look to the Lord? प्रभूकडे बघू आपण. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you, Lord. धन्यवाद प्रभू, You have taught us, Lord, तू आम्हाला शिकवलंस how mountains can move. कसं डोंगर हलू शकतात. Now we got it, Lord. आता कळलं दे बाप्पा आम्हाला. It's not just saying, फक्त बोलण्यात नाही it is in believing तर विश्वास ठेवण्यात आहे and forming a picture आणि त्याचं चित्र तयार करण्यात आहे. that gives strength to our mouth. त्यातून आमच्या मुखाला बोलायला शक्ती मिळते. Oh God, प्रभू help us, Lord, आम्हाला सहाय्य कर, to get this picture. हे चित्र आमच्यात तयार व्हावं. This picture may take time to
be formed. अर्थातच हे चित्र तयार व्हायला वेळ लागेल कदाचित. Sometimes it may take the whole day also. कधी कधी संपूर्ण दिवस त्याच्यात जाईल. Sometimes it may take 2-3 days. कधी कधी 2-3 दिवस लागतील कदाचित. Sometimes it may take half an hour or 1 hour. कधी कधी अर्धा एक तास जाईल ते चित्र तयार करायला कदाचित. But never speak without having this पण picture, कधीच ते चित्र स्वतःत निर्माण झाल्याशिवाय बोलू नका, because it will not happen. कारण मग होणार सुद्धा नाहीये. Master, प्रभू, my people are seeing this mountain before them. माझे लोक बघतायत की त्यांच्या समोर डोंगरा एवढी मोठी समस्या आहे. Yes, you all have some kind of mountain before you. आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या अशी डोंगरा एवढी मोठी And आहे. this mountain is becoming very stubborn. आणि हा डोंगर हट्टी आणि जिद्दी होत चाललाय. This mountain is not moving. ही समस्या जातच नाहीये. And so it is burdening us. हा प्रॉब्लेम सुटतच नाहीये आणि It म्हणून is there on my आमच्यावरती chest, Lord, ओझं येतंय, माझ्या छातीवर बोजा आलाय, because this mountain is not moving. कारण की हा डोंगर हलत नाहीये. I did everything, मी सगळे प्रयत्न केले but yet this mountain is not. तरी हा डोंगर हलला नाही. Now is the time. आताची वेळ आहे मात्र I will start framing a picture मी in my एक heart. चित्र तयार करणार आहे माझ्या हृदयात I will sharpen my आणि imagination, माझ्या कल्पनांना मी धार लावणार आहे. मग खरा and I will have that picture in आणि me. ते चित्र माझ्यात मी तयार करणार आहे. See, it's happening now. होतंय बघा, आता होतंय. Say, Lord, म्हणा, प्रभू, I did my best, मला जमेल तेवढं चांगलं केलं, but this mountain is not moving. पण तरीही हा डोंगर काही हलेना. Nobody under the sun can help me now, सूर्याखाली कोणीच मला मदत करू शकेना, but only you can, पण Lord. फक्त तू माझ्या देवा, And फक्त I तू. believe आणि माझा विश्वास आहे what Jesus said, येशू जे बोललेत त्यावर, that if we confess with the mouth की आपण जर मुखाने कबूल केलं and believe in our heart आणि हृदयात विश्वास ठेवला and don't doubt, आणि शंका धरली नाही, then this mountain will move. तर हा डोंगर हलणार. So, Lord, प्रभू, we are going to apply it today, आम्ही हे वापरणार आज and we are going to see the result. आणि त्याचा परिणाम आम्हाला दिसेल. Now I'm telling you, आता मी सांगत आहे तुम्हाला, as you apply this principle, जसं तुम्ही हे तत्व वापराल, that huge stubborn mountain that is before you, तो हट्टी जिद्दी मोठा डोंगर जो तुमच्या समोर आहे, it will move तो in हलणार Jesus' आहे. name. Yes, येशूच्या नावात it will move. हलणार आहे तो. Whether it is sickness मग or आजार debts, असो, कर्ज असो, problems, प्रॉब्लेम असो, whatever it is, काहीही असो, that mountain is going to move. तो डोंगर हलणार आहे. It stayed there for a long time. फार वेळ तो तिथे राहिला होता It was very, very hesitant to move. आणि डगमगत होता हलायला. No power could move it. कुठलंच सामर्थ्य त्याला हलवू शकत All नव्हतं. our strategies could not help to move it. आपल्या सगळ्या योजना आपण लढवून सुद्धा त्या डोंगराला काही झालं नाही. All our intelligence could not move it. आपली सगळी बुद्धी पण चालली नाही. All my people's help could not move it. आणि माझ्या सगळ्या लोकांची मदत म्हणा, बुद्धी म्हणा, काहीच काम करेना. All my pleading could not move it. माझी विनंती वगैरे काही चालेना. But now it will move. पण आता तो डोंगर हलणार आहे. Because I'm going to apply this principle from heaven. कारण हे स्वर्गातलं तत्व आता मी वापरणार And आहे. soon it will move. आणि फार लवकर तो डोंगर Keep हलणार on आहे. saying what I'm saying that. असं मी बोलतोय तसं बोलत राहा बरं का. Yes, now बोला it बोला will बोला, move. आता बोलत राहा, असंच बोलत राहा. Now it will move. आता हलणार आहे. आता Whatever ती is समस्या that जाणार. problem in you, the mountain in you, before you, you जो know काही it तुमच्या yourself. समोरचा प्रॉब्लेम आहे, जो काही तुमच्या समोर तो डोंगर आहे, समस्या आहे, बोलत राहा. ती Keep on जाणार आहे, saying, ती it will जाणार move आहे. now. ती समस्या जाणार आहे. तो Yes, डोंगर it has जाणार not आहे. moved, but now it will move. आतापर्यंत गेला नाही, पण आता तो प्रॉब्लेम जाणार आहे. That sickness will go out. तो आजार जाणार आहे. That pain will vanish. ती वेदना जाणार आहे. That debt will go. ते कर्ज जाणार आहे. Say, बोलत राहा, it will go. जाईल. Say. And see, slowly you're forming a picture. आणि हळूहळू आता ते चित्र तुमच्यात तयार होतं. Keep on confessing it. बोलत राहा And when you get the full clear picture, आणि पूर्ण क्लिअर पिक्चर मिळाला and you find yourself full of zeal to confess, आणि लक्षात आलं की आता माझ्यामध्ये खूप आवेश भरलाय तसं बोलायचा, take the Bible, किंवा बायबल घ्या, read that verse, वाचा ते वचन, confess it to the बोला ते mountain, वचन मोठ्या आवाजाने, and see that mountain move. आणि मग पहा स्वतःच्या डोळ्यांनीच की तो प्रॉब्लेम सुटला रे. And then come and testify मग येऊन साक्ष सांगा that that mountain has moved. की तो डोंगर गेला. Thank you, Father. धन्यवाद देवा, Thank you, Master. धन्यवाद. I believe you have heard our prayer. माझा विश्वास आहे आमची प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात आम्ही मागितली. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I did not pray for you in the end, शेवटी मी तुमच्यासाठी प्रार्थना केली नाही, but I left this to you पण तुमच्यावर सोडलंय आता to apply it in your life. की हे जे देतोय ते तुम्ही वापरावं. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.